नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं नुकतंच एक शुद्ध पत्रक या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. बेलिप लिपिक गटक आणि नगरपाल अर्थात सिरिप या संवर्गा संदर्भात हे शुद्ध पत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे. मग काय हे शुद्ध पत्रक आयोगाने काढलेलं आहे त्याबाबत थोडक्यात माहिती तुम्हाला सांगतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विद्यार्थी मित्रांनो, बघा 29 एप्रिल 2026 हे शुद्ध पत्रक आहे. बेलिप लिपिक गटक नगरपाल सेरिप मुंबई या संवर्गाच्या भरती प्रक्रियेसंदर्भात हे शुद्ध पत्रक या ठिकाणी काढलेलं पाहायला मिळते. कुठेतरी न्यायालयाचा आदेश या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला सरकारने परत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला निर्देश दिलेले आहेत आणि त्या निर्देशानुसार या ठिकाणी आयोग काम करते आणि त्या बेसवरती हे शुद्ध पत्रक अवलंबून आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय विषय आहे की हे जे काय प्रस्तुत संवर्ग या ठिकाणी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे लिपिक बेलिप लिपिक गटक नगरपाल सेरिप मुंबई हे जे काही संवर्ग आहेत या संवर्गा संदर्भात या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि याचिका दाखल केल्यानं त्यामध्ये न्यायालयानं सरकारला काही निर्देश दिलेले आहेत आणि ते निर्देश पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे राज्य सरकारने आपल्या एमपीएससी ला दिलेले आहेत आणि ते एमपीएससीने मग त्या बेसवरती हे शुद्ध पत्रक आपल्याला काढलेलं पाहायला मिळते. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, ही जी याचिकाची सुनावणी दरम्यान दिलेल्या निर्देशानुसार बेलिप लिपिक या संवर्गाची स्वतंत्र भरती प्रक्रिया राबवण्यासाठी तसेच सदर संवर्ग 3 पदांची मागणी पत्र रद्द समजण्यास शासनाने आयोगास विनंती केलेली आहे आणि हा विषय मूळ महत्वाचा असल्यामुळे हे शुद्ध पत्रक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हे आयोगाने काढलेलं आहे. तर त्या अनुषंगाने महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मध्ये बघा हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी असणार आहे की या मध्ये बेलिप लिपिक आणि गटक नगरपाल सेरिप मुंबई या संवर्गाची 3 पदे रद्द करण्यात येत आहेत आणि प्रस्तुत संवर्गाची स्वतंत्र भरती करण्याकरता महाराष्ट्र घटक संयुक्त सेवा योजनेमधून सदर संवर्ग वगळण्याबाबत आवश्यक ती सुधारणा या ठिकाणी करून या संवर्गाच्या स्वतंत्र भरती प्रक्रियेसंदर्भात प्रसिद्धी पत्रक लवकर आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यायची. बघा, आणि यामुळे हे शुद्ध पत्रक या ठिकाणी काढलेलं आहे आणि स्वतंत्र या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी या आयोगामार्फत हालचाली सुरू झालेल्या आहेत. आता मागील एक आठवड्यापूर्वी जो बदल एमपीएससीच्या इतिहासामध्ये होत आहे ते संवर्ग या ठिकाणी नवीन तयार होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती ह्याला सुद्धा या ठिकाणी एक नवीन महत्व प्राप्त होत आहे. चला, ज्यावेळेस पुन्हा एकदा यामध्ये आयोगाने हे प्रसिद्धी पत्रक काढतील, नवीन प्रसिद्धी पत्रक या संदर्भात, तेव्हा मी पुन्हा एक अपडेट देईल. पण आयोगाने लवकरात लवकर सरळ सेवा भरती संदर्भात जे काही संरचना आहे, अभ्यासक्रम आहे, सरळ सेवा योजना जाहीर कराव्यात. आपला विद्यार्थी वर्ग या ठिकाणी खूप चातकपणे वाट पाहतोय. तर ती एकदा इच्छा जर पूर्ण झाली तर विद्यार्थी मित्रांना लवकरात लवकर व्यवस्थित त्या योग्य दिशेनं अभ्यासाचं मार्गक्रमण करता येईल, त्या दिशेनं वाटचाल करता येईल. या ठिकाणी थांबूया, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.